आघाडी तुटली असं मी म्हणालेलो नाही. काँग्रेसनं माझं बोलणं कदाचित नीट ऐकलेलं नसेल असं स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिले. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरता मवियाची स्थापना झाली नाही. कार्यकर्त्यांची भावना आहे स्वबळावर लढण्याची. युतीत लढल्यास अन्याय होतो अशी कार्यकर्त्यांची भावना आहे असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं. बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरून संजय राऊतांनी फडणवीसांना लक्ष्य केलं. मुख्यमंत्री न्याय करतील अशी अपेक्षा होती, मात्र सरकारकडून मुख्य आरोपींना वाचवून कारवाईचं नुसतं ढोंग सुरू आहे असा आरोप राऊतांनी केला. बीड प्रकरणावरून अंबादास दानवेंनी सरकारवर निशाणा साधलाय. बीड प्रकरणात सरकार गुन्हेगारांना संरक्षण देत असल्याचा त्यांनी आरोप केलाय. तर वाल्मिक कराडला पाठिंबा देणाऱ्या धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यावा अशी मागणी दानवेंनी केली आहे. राजमाता जिजाऊंच्या सोहळ्यानिमित्त अमोल मिटकरींनी अभिवादन करत जाहीर नाराजी व्यक्त केली. भाविकांची वाहनं 10 किलोमीटर लांब अडकल्यानं त्यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. छत्रपतींच्या आशीर्वादानं सरकार आलं तसं जिजाऊ जर नाराज झाल्या तर सरकार जाऊ पण शकतं असं म्हणत त्यांनी पोलीस प्रशासनावर टीका केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी सगळ्या मंत्र्यांना एक दिवस खेड्यात मुक्काम करण्याच्या सूचना दिल्यात. भाजपनं खेड्यामध्ये चला अभियान सुरू करूया. यावेळी खेड्यात मुक्काम करून मंत्री कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ शेगाव दौऱ्यावर येणार आहेत. माळी समाजाच्या युवक युवती परिचय संमेलनाला भुजबळ हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमात भुजबळ काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अहमदनगर जिल्हा सहकारी बँक बोगस भरतीची चौकशी करावी अशी मागणी खासदार निलेश लंकेंनी केली आहे. नगरची बँक असताना नोकर भरती पुण्यामध्ये कशी असा सवाल लंकेंनी केला. त्याचबरोबर या संदर्भात त्यांनी सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्याकडे तक्रार केलेली आहे. कथित मद्य घोटाळ्याला कारणीभूत असलेल्या उत्पादन शुल्क धोरणावरून भाजपनं आम आदमी पार्टीला लक्ष्य केलंय. आपच्या धोरणामुळे दिल्लीत सरकारी तिजोरीला 2 कोटींचा फटका बसल्याचा दावा भाजपनं केलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि खंडणी प्रकरणात आतापर्यंत आरोपींकडून 5 मोबाईल जप्त करण्यात आलेत. हे सगळे मोबाईल तपासणी करता फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलेत. आरोपी विष्णू चाटेनं मोबाईल नाशिकमध्ये फेकला होता आणि अद्यापही त्याचा फोन पोलिसांना सापडलेला नाही. बीडमधील माजी सरपंच हत्या प्रकरणाला 33 दिवस पूर्ण झाल्यानंतरही न्याय मिळत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीकरता ग्रामस्थांनी पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्याकरता बैठकीचं आयोजन केलंय. बीडच्या परळीत राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं मोटरसायकल स्वाराला उडवलंय. या अपघातात परळी तालुक्यातील सौंदाना इथल्या विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झालाय. परळी तालुक्यातील मिरवट फाट्यावर हा अपघात झाला. यात क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झालाय. बीडमधील माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मानवाधिकार आयोगातही गुन्हा दाखल करण्यात आलाय. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं पथक मसाजोग इथं भेट देणार आहे. छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात जवानांमध्ये आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. या 3 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या भोपालपट्टणमच्या बंदेपारा या जंगलात चकमक झाली आहे आणि घटनास्थळी अत्याधुनिक बंदुकाही सापडल्या आहेत. मुंबई चेन्नई एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली. एका अज्ञातानं दगडफेक केल्याने रेल्वेच्या काचा फुटल्यात. एक प्रवासी जखमी झालाय. गेल्या 10 दिवसात दुसऱ्यांदा दगडफेक झाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. इस्कॉन मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून खारघर इथं उभारण्यात आलेल्या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावर अनधिकृत बांधकामाचं सावट आहे. बांधकाम परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून देण्याकरता इस्कॉनला 2 कोटींचा दंड भरावा लागण्याची शक्यता आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यासातर्फे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देण्यात येणाऱ्या प्रसाद यापुढे प्लास्टिकच्या पिशवीतून न देता कागदी पिशवीतून देण्यात येणार आहे. भाविकांनीही मंदिर परिसरात प्लास्टिकचा वापर टाळावा असं आवाहन केलंय. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून 2 वाघ बेपत्ता झाल्याची चर्चा आहे. टिपेश्वर अभयारण्यातील तलाववाली ही वाघीण आणि जंजीर हा वाघ पर्यटनाचा हंगाम सुरू झाल्यापासून दिसले नाही. त्यामुळे दोन्ही वाघांचा शोध घेण्याची मागणी केली जाते.
राज्यभरात रिक्षा, टॅक्सी आणि एसटीचा प्रवास आणखी महागणार आहे. एसटी बसेसच्या दरात 15% तर रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात 3 ते 4 रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी साई दरबारी साईबाबांचं दर्शन घेतलं. अधिवेशनाआधी सुरेश धस साईचरणी लीन झाले. भाजपचे नूतन प्रदेश कार्यकारी अध्यक्ष शिर्डीत रवींद्र चव्हाण साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेताना दिसले. साईंच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी नव्या प्रवासाला सुरुवात केली. भाजपच्या महाअधिवेशनापूर्वी भाजपचे नेते नारायण राणे आणि मंत्री नितेश राणेंनी साईंच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी साईंच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी मनोभावे प्रार्थना केली. अमळनेरच्या गांधालीमध्ये शासकीय उपसा सिंचन योजनेचं भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. या योजनेमुळे पहिल्या टप्प्यात 25,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. जळगावच्या भुसावळमध्ये सकल मराठा समाजातर्फे राजमाता जिजाऊंची जयंती साजरी करण्यात आली. भुसावळ रेल्वे स्टेशन परिसरातील शिवाजी महाराज स्मारकाजवळ जिजाऊंना अभिवादन करण्यात आलं. कोल्हापूरच्या वारणानगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील सगळ्यात मोठी रांगोळी रेखाटण्यात आली. स्वराज्य युवा प्रतिष्ठान, वारणा सहकारी, विविध उद्योग आणि शिक्षण समूहाच्या वतीनं ही विश्वविक्रमी रांगोळी साकारण्यात आली. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून रामलिंग अभयारण्यामध्ये आलेल्या वाघानं धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात धुमाकूळ घातलाय. दरम्यान या वाघाला पकडण्याचा आदेश राज्य सरकारनं वन विभागाला दिलाय. IIT बॉम्बे कॅम्पसमध्ये बिबट्या आढळून आलाय. पवईतील कॅम्पमध्ये फिरणाऱ्या बिबट्या सीसीटीव्हीत कैद झालाय. बाजारात सध्या नवा तूर विक्री करता येतोय. मात्र क्विंटल मागे 1 ते 1.5 हजारांचा भाव कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तूर विकायचा की ठेवायचा असा सवाल शेतकऱ्यांसमोर उपस्थित झालाय. छुप्या पद्धतीने सर्रास नायलॉन मांजाची विक्री केली जाते. मात्र हा नायलॉन मांजा प्राणी आणि पक्ष्यांसह नागरिकांच्या जीवावर बेतलाय. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जनजागृती रॅली काढण्यात आली. रत्नागिरीत वीकेंड निमित्तानं समुद्रकिनारे गजबजलेत. सलगच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर जाणं पसंत केलेलं आहे. येवला, मनमाड, नांदगाव या भागातील शेतकऱ्यांवर नवं संकट ओढावलंय. शेकडो पक्ष्यांचे थवे हल्ला करून शेतातील पिकांची नासाडी करत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. जळगावमध्ये ढगाळ हवामानामुळे रब्बी पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे 2.5 लाख हेक्टरवरील पीक धोक्यात आलंय. शेतकरी संकटात आलाय. पिंपरी चिंचवडमध्ये मकर संक्रांतीकरता बाजारपेठा सजल्यात. 10 रुपयांपासून 150 रुपयांपर्यंत पतंग बाजारात दाखल झालेत. मकर संक्रांत निमित्तानं नवी मुंबईतील बाजारपेठा सजल्यात. बाजारात विविध प्रकारचे पतंग दाखल झालेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत पतंग विक्रीत जवळपास 10% वाढ झाली आहे. पुण्यामध्ये विचित्र हवामानामुळे पुणेकर त्रस्त झालेत. दिवसभर असणारे ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी गारव्यामुळे आजारांना निमंत्रण दिलं जात आहे. गोंदियामध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. रॅलीच्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमांसंदर्भात जनजागृती करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरात उन्हाळ्यामध्ये वाढीव पाणी येणार असा दावा पालिकेनं केलाय. मात्र नवीन योजनेतील पाण्याच्या टाक्या आणि अंतर्गत जलवाहिनीची कामं पूर्ण झाल्याशिवाय पाणी मिळणार नसल्यानं नो नेटवर्क झोनची तहान कायम राहणार आहे. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन झालं. राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं यासाठी पाठपुरावा करणार अशी ग्वाही मंत्री आकाश फुंडकर यांनी नागरिकांना दिली आहे. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जळगावच्या वरणगावमध्ये मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय. वरणगावातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभाग घेतला. पशुगणना मोहिमेमध्ये राज्यात जळगाव अव्वल ठरलाय. मोहीम 52% पोहोचली आहे. तर पशुगणनेमध्ये जिल्ह्यातील 40गाव तालुका आघाडीवर आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथल्या जिजाऊंच्या जन्मस्थळी असलेल्या राजवाड्याला आकर्षक सजावट करण्यात आली. विद्युत रोषणाईने परिसरात लखलखाट बघायला मिळाला.
मुंबई गोवा महामार्गावरील धामणी ते संगमेश्वर महामार्गाचं काम भूसंपादनामुळे रखडलंय. दरम्यान भूसंपादनाचा तिढा सोडवण्यात आल्यानं या महामार्गाचं काम आता युद्धपातळीवर सुरू आहे. नांदेड महापालिकेने कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प सुरू केलाय. या प्रकल्पातून दररोज किमान 10 टन खताची निर्मिती केली जाते. या खत विक्रीतून पालिकेचं उत्पन्न वाढणार आहे. टोरेस कंपनीच्या फसवणुकीची घटना ताजी असतानाच आता नवी मुंबईतील एक्वा मरीन कंपनीकडून नवी मुंबईकरांची लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.